माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की। खरं तर मी आलो तेव्हा डॉक्टरकडे दात दुखत होता म्हणून मी डॉक्टरला दाखवायला गेलो होतो, पण इथं तुम्हाला पाहिल्यावर दाताचं सर्व दुखणं आपोआपच गायब झालं। कारण मी ऊर्जावान कार्यकर्त्यांना ऊर्जानगर आणि दुर्गापूरमध्ये भेटायला आलो। मैं आप सभी को तहे दिल से बहुत बहुत धन्यवाद देता हूं। मी मनापासून आभार मानतो की आपण अतिशय प्रेमाने आज या ठिकाणी मला निमंत्रण दिलं आणि मी सळसळत्या रक्ताच्या धडकत्या हृदयाच्या तरुण ऊर्जावान कार्यकर्त्यांची भेट घेऊ शकलो। खरं तर मला अतिशय सुंदर तिरुपतीची मूर्ती दिली आणि ही मूर्ती देणारे एका बाजूनी श्रीनिवास स्वतः होते आणि दुसऱ्या बाजूनी आशिष होता। मी मनात विचार केला की माझ्या मूर्ती दिली ती श्रीनिवासची आहे आणि बाजूला श्रीनिवासचा आशिषही तुमच्याकडे माझ्याकडे प्राप्त होतो आहे। आणि मग आमच्या शूरवीर नेहमीच देशासाठी प्राणाची आहुती देणारे आमचे शीख बांधव बोले सो निहाल सत श्री अकाल अतिशय प्रेमाने शूरतेची वीरतेची जगा आपण प्रतीक मानतो ती तलवारही मग दिली। एकीकडे आशिष श्रीनिवासाचा, दुसरीकडे जे जे वाईट आहे त्याला नष्ट करण्यासाठी तलवार आपण दिली। आपले हे प्रेम आपण दिलेल्या या सर्व शुभकामना या उत्तमातलं उत्तम काम करण्यासाठी मला प्रेरणा देतात, ऊर्जा देतात। खरं तर आशिषही पहिल्यांदा बोलला, पण असा बोलला की मी स्वतः मनात विचार केला की मी पहिल्यांदा जेव्हा आयुष्यात कॉलेजच्या अध्यक्ष झाल्यावर बोललो एवढ्या डेअरिंगनी मी बोललो नव्हतो। आणि श्रीनिवासनी सुद्धा भाषण जरी ओठानी दिलं तरी त्या प्रत्येक शब्दात हृदयातून प्रेम दिसत होतं, हृदयातून पाझर दिसत होता। खरं तर आपण नमो चषक मध्ये जी मेहनत केली, एक अभिनेत्री तुमच्या नमो चषक मध्ये जेव्हा आली आणि इथून माझ्या गाडीत बसून बगारशा गेली तेव्हा दुर्गापूर ते बगारशा ते एका गोष्टीचं कौतुक करत होती। ती म्हणाली की साहेब तुम्ही नशीबवान आहे। म्हणतो मी तर नशीबवान आहेच, पण ती म्हणाली नशीबवान यासाठी आहे की तुमच्यासारखे कार्यकर्ते हे माझ्या सोबत उभे आहे। अतिशय उत्तम नमो चषक जागा। नमो ॲप मध्ये नोंदणी मी खरं तर गर्दीतून प्रत्येकाचे चेहरे दिसत नव्हते, पण हाताकडे नजर होती तर हात मात्र प्रत्येकाचा दिसत होता। ज्या कार्यकर्त्या सोबत तुमच्यासारखे कार्यकर्ते आहे तो मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो हमारे कार्यकर्ता चाहते हैं। हे खरं आहे की आपण प्रत्येक भागाचा सर्वंकष विकास व्हावा, हे तर मी अभिमानानेही सांगू शकतो।
की जेव्हा महाराष्ट्रातून एखाद्या विधानसभेतून एखादा आमदार इथे येतो आणि आपल्या 205 कामापैकी महत्त्वपूर्ण काम बघून जातो, तर कोणत्याही राजकीय पक्षाचा तो कार्यकर्ता असेल, नेता असेल, तो स्वतःला आपल्या विधानसभेचं आणि जिल्ह्याचं कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. मला आठवतं की सुनील केदार हे काँग्रेसचे मंत्री होते. जेव्हा कोविडमध्ये शिथिलता आली तर ते सैनिक शाळेचं त्या ठिकाणी असणारं स्टेडियम बघायला आले. आणि स्टेडियम बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मंत्री काँग्रेसचे आहे, पण एकदा नव्हे 3दा असं करत ते मला म्हणाले, भाऊ आम्ही तर हे नागपूरमध्ये करू शकलो नाही, एवढं सुंदर फुटबॉलचं स्टेडियम हे सैनिक शाळेत आपण उभं केलं आणि युरोपने त्याला मान्यता दिली. मग सैनिक शाळा असेल, वन अकादमी असेल, आता होणारं मेडिकल कॉलेज असेल, कॅन्सर हॉस्पिटल असेल, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय असेल, बाबा आमटे वाचनालय असेल, आपण अनेक 205 कामं पूर्ण केली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगारामध्ये याचा परावर्तनही झालं. पण मनात विचार आला की अजून आपण वेगाने पुढे गेलं पाहिजे. काल आणि आज आपण ॲडव्हान्टेज चंद्रपूर घेतलं. आज महाराष्ट्र राज्य जेव्हा ॲडव्हान्टेज महाराष्ट्र घेतं, तेव्हा जेवढे MOU होतात, आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा असून त्यापैकी 20 ते 25% MOU काल 75,000 कोटीच्या उद्योगाचे केले. आणि मला विश्वास आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये आपण इतकं उत्तम नियोजन करतोय की आज 15 वर्षाचा 14 वर्षाचा असणारा मुलगा, ज्याच्या आई वडिलाला त्याच्या भविष्याची चिंता आहे, ती चिंता दूर होऊन त्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभकामना आपण प्राप्त करावा ही आपली भावना आहे. खरं तर मी वाढदिवसाच्या दिवशी कधीच राहत नाही. मी 96 पासून वाढदिवस हा कोण्यातरी मंदिरात साजरा करतो. पण तुम्ही माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं, रक्त दिलं. खरं तर जगामध्ये विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही रक्त कोणालाच बनवता आलं नाही. आमचं यान चंद्रावर गेलं, चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंगनी पाऊल ठेवलं, पण अजूनही आम्हाला रक्त बनवता आलं नाही. ते मात्र देवच बनवून आम्हाला रक्तदान करवण्यासाठी आमच्या शरीरामध्ये रक्त देतो. आणि आज आपण सर्वांनी प्रेमाने रक्तदान दिलं. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि हेही देताना या ठिकाणी जे रक्तदान दिलं तेव्हा कमी लोक रक्त देईल असा विचार केला. खरं तर आज रामबाग इथं नाही, मी कालच त्याला सांगितलं की आपले जे कार्यक्रम होतात किंवा या ठिकाणच्या गोरगरिबांचे जे कार्यक्रम होतात त्यासाठी एक उत्तम सभागृह दुर्गापूरमध्ये बांधलं पाहिजे. आणि मी माझ्या सचिवांना सांगितलं की दुर्गापूरमध्ये आता 15 कोटी रुपये हे सभागृहासाठी तुम्ही उपलब्ध करा. हे ज्या ठिकाणी चर्चा होईल, संवाद होईल, कार्यक्रम होईल, गरिबांची लग्न होईल, बारसं होईल, नामकरण होईल. आणि मला विश्वास आहे की दुर्गापूर हे भविष्यामध्ये आपण काल 3 दिवस आंतरराष्ट्रीय ताडोबा उत्सव केला. वेगाने पर्यटक वाढणार. आणि तेव्हा दुर्गापूर ऊर्जानगर इथच्या तरुणांनी हॉस्पिटॅलिटीमध्ये जर आपलं काम सुरू केलं तर मला विश्वास आहे की या क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता आहे. आणि या क्षमतेचा
उपयोग स्वतःच्याही आनंदासाठी आणि पर्यटकाच्याही आनंदासाठी होऊ शकेल. सुदैवाने आज देशामध्ये एक असे प्रधानमंत्री आहे की जे या देशाच्या कोणत्याही जातीला, धर्माला, तो कोणत्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, रंगाचा असू द्या, वंशाचा असू द्या, वयाचा असू द्या, मेरे परिवार जनो हा भाव त्यांच्या शब्दामध्ये व्यक्त होतो. आणि परिवार समजून असते 80 कोटी लोकांना धान्य देऊ. आज मी बगारशाला गेलो होतो आणि तुमच्यापैकी ही जे बांधकाम कामगार असेल, श्रीनिवास आणि आशिष यांना मी सांगेल, इथं काजल आहे तिघही सांगेल की या विभागातील जेवढे बांधकाम कामगार या व्याख्येमध्ये 21 प्रकारचे लोक येतात. तुम्ही त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा. आपण त्यांना 30 भांड्यांची स्टीलची किट आपण मोफत देऊ शकतो आणि त्यासाठी सरकारने योजना केली आहे. आपल्या सर्वांना फक्त एकाच गोष्टीचं आवाहन करायचं आहे की मनुष्य जन्म हा श्रेष्ठ जन्म आहे. आपल्या सर्वांनी स्वतःसोबत इतरांचीही सेवा करण्याची संधी ही कधीही सोडता कामा नये. आता आम्ही आरोग्य शिबिर घेतले, 1500च्या वरती ऑपरेशन्स केले. आता आपण आय हॉस्पिटल इन व्हील सुरू केलं, आय हॉस्पिटल ऑन व्हील, ज्या माध्यमातून डोळे तपासणी करून मोतीबिंदू ऑपरेशन आणि चष्मे वाटप आपण करतोय. मग रोज आकडा येतो की आज 30 लोकांचे ऑपरेशन, उद्या 40 लोकांचे ऑपरेशन. तेव्हा मनात एकच विचार येतो की या लोकांचे आशीर्वादच आपल्यावर कोणतेही संकट आलं तर त्या संकटाला क्षणामध्ये साबणाच्या फेसाच्या बुडबुड्यासारखं नष्ट करेल हा विश्वास मनात येतो. कारण दवा और दुआ जो क्षण येतो तेव्हा दुआ ही अपने काम आती है. मी दुर्गापूरमध्ये आता तेलुगू युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, महामंत्री म्हणून नियुक्ती केली. त्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन. मला जेव्हा सांगितलं की अशोक नावाचा आपला कार्यकर्ता 300 नव्हे 3000 हे जर करत असेल तर मी विश्वासाने सांगतो चंद्रपुर को आगे बढ़ने से कोई रोक नहीं सकता. आमच्या चंद्रपूरची प्रगती ही देशातच नव्हे तरी जगात होऊ शकेल एवढी क्षमता आमच्या चंद्रपूरमध्ये आहे. फक्त तुम्हाला मला संकल्प केला पाहिजे की आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे, क्षमता आहे, उत्साह आहे, याचा एकत्रित संघटितपणे उपयोग केला पाहिजे. आणि हा उपयोग जेव्हा करेल श्रीनिवास जी, आशीष जी, आप कुछ भी चिंता मत करो. अब मेरी इतनी ज्यादा पहचान है कि 90% अपने काम को कोई रोकता नहीं. और इसलिए आप नई नई योजनाओं के साथ दुर्गापुर हो या ऊर्जानगर हो, जिस विभाग का गांव का नाम मां दुर्गा से शुरू होता है वहां तो संकट दूर दूर तक आने का प्रश्न ही उपस्थित नहीं होता. और सामने ऊर्जा नगर है तो वहां की ऊर्जा और मां दुर्गा का आशीर्वाद लेकर यहां के युवा शक्तिशाली बने, आगे बढ़े. और जब आप आगे बढ़ेंगे तो निश्चित रूप से आप हमें आपके साथ पाओगे. आपके कंधे से कंधा मिलाकर भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के नाते आपके साथ पूरी शक्ति के साथ खड़ा रहेंगे, ये विश्वास देता हूं. फिर से तहे दिल से आपको धन्यवाद देता हूं जिस प्रेम से, स्नेह से आपने स्वागत दिया. मैंने श्रीनिवास को कह दिया कि मूर्ति आप खुद जाइए,
मेरे कार्यालय में लगाइए। कार्यालय में एक तरफ भगवान होगा और दूसरी तरफ कोई गड़बड़ करेगा तो सिख भाइयों की प्रतीक मेरे साथ होगी। आप सभी को तहे दिल से शुभकामनाएं। बहुत बहुत धन्यवाद।